पुढची बातमी. धारावी बचाव आंदोलनाच्या आडून राजकीय स्वार्थ साधण्याचे विरोधकांचं षडयंत्र आहे असा आरोप आता करण्यात येतोय. धारावी बचाव आंदोलनामध्ये एकवाक्यता नाही, अनेकदा निराधार आरोप करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. म्हणूनच धारावी बचाव आंदोलनाविषयीच्या रविवारच्या सभेकडे ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसच्या स्थानिक आमदार ज्योती गायकवाड आणि काँग्रेसच्या स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी पाठ फिरवली असं सांगण्यात येत आहे. सर्वपक्षीय सभा असल्याचं घोषित करूनही मोठी गर्दी गोळा करण्यामध्ये विरोधकांना अपयश आल्याची टीका करण्यात येते. तर धारावी बचाव आंदोलनाच्या या सभेमध्ये कोणत्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या आणि त्याची काय उत्तरं देण्यात येत आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मागणी आहे धारावीतील झोपडपट्टीवासियांचं धारावीतच पुनर्वसन. निवासी झोपडपट्टी धारकांना 500 चौरस फुटांचं घर द्यावं, चाळीतल्या रहिवाशांना 750 चौरस फुटांचं घर द्यावं ही मागणी आहे. उत्तर असं आहे, धारावी पुनर्विकासामध्ये प्रत्येकाला हक्काचं घर आहे. झोपडपट्टी पुनर्विकासात लाभार्थ्यांना 350 चौरस फुटांचं घर, जुन्या इमारतीतल्या धारावीकरांना 700 चौरस फुटांचं घर. दुसरी मागणी आहे औद्योगिक व्यापारी वापराच्या गाळेधारकांना वापरात असलेल्या आकाराचे पुनर्वसन गाळे. त्याच्यावरचं उत्तर आहे, व्यावसायिक गाळेधारक आणि कारखानेधारकांना पुनर्विकासामध्ये धारावीतच 250 चौरस फुटांचा गाळा देण्यात येईल. तिसरी मागणी आहे, धारावी प्रकल्पाचं प्रारूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन जाहीर करावा. त्याच्यावर उत्तर आहे, प्रकल्पाच्या कंत्राटदाराकडून मास्टर प्लॅन माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. हा आराखडा सार्वजनिक करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या अधीन आहे. पुढची मागणी, धारावी कोळीवाड्यांचं सीमांकन करावं आणि सीमांकनाअंती येणारं क्षेत्र प्रकल्पामधून वगळावं. त्यावर उत्तर असं देण्यात येत आहे, धारावी पुनर्विकास प्रकल्पातून धारावी कोळीवाड्याला वगळण्यात आलेलं आहे. मागणी आहे, धारावी कुंभारवाड्याचं पुनर्वसन प्रारूप जाहीर करावं. तर याला उत्तर आहे, कुंभारवाडा हा धारावी नोटिफाईड एरियाचा एक भाग आहे, त्यामुळे इथलाही पुनर्विकास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.